अंतराळवीर सुनीता विल्यम्स या 5 जून रोजी 10 दिवसांसाठी म्हणून अंतराळात गेल्या आहेत। मात्र आता महिना उलटला तरी सुद्धा त्या पृथ्वीवर परतलेल्या नाहीत। काय आहे यामागचं नेमकं कारण? त्या कधीपर्यंत परतणं अपेक्षित आहे? नासाचं याबाबत नेमकं काय म्हणणं आहे या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। अंतराळात जाऊन सुरक्षित परत आलेल्या दुसऱ्या भारतीय वंशाच्या महिला म्हणून सुनीता विल्यम्स यांच्याकडे पाहिलं जात। 2006 साली पहिल्यांदा अंतराळात जाऊन आल्यानंतर विल्यम्स यांनी आज घडीपर्यंत बऱ्याच अंतराळवाऱ्या केल्यात। आताही विल्यम्स या अंतराळातच आहेत। मात्र आताच्या वेळी त्यांचा अंतराळातील मुक्काम हा नियोजित वेळेपेक्षा वाढलाय। 5 जून रोजी 10 दिवसांसाठी म्हणून अंतराळात गेल्यानंतर 14 रोजी त्यांनी पृथ्वीवर परतणं अपेक्षित होतं। मात्र तसं झालं नाही आणि त्या अद्यापपर्यंत परतलेल्याही नाही। आतापर्यंत त्या अंतराळात गेल्यानंतर नेमकं काय काय घडलंय पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 5 जून रोजी सुनीता विल्यम्स आणि त्यांचे क्रू मेंबर्स बोईंग स्टारलाइनर अंतराळ यानातून अंतराळात रवाना झाले। या यानातून विल्यम्स या 6 जून रोजी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पोहोचल्या। त्यानंतर नियोजित काम संपवून 14 जून रोजी त्यांनी पृथ्वीवर परतणं अपेक्षित होतं। मात्र तसं झालं नाही। काही तांत्रिक अडचणींमुळे 14 ऐवजी 26 जून रोजी त्यांची पृथ्वीवर परतण्याची तारीख ठरवण्यात आली। मात्र 26 तारखेलाही विल्यम्स परतल्या नाहीत आणि अद्यापपर्यंत त्या नेमक्या केव्हा परतणार हेही निश्चित नाही। दरम्यान अंतराळात असं नेमकं काय झालंय की ज्यामुळे विल्यम्स यांचा मुक्काम वाढलाय, याविषयी अंतराळ अभ्यासक अतुल खेरडे यांनी काय माहिती दिली आहे पाहूया। हिलियमचे लीक्सचं टेस्टिंग वगैरे पूर्ण झाल्यानंतर त्यांना जेव्हा खात्री होईल की हे परत व्यवस्थित होईल तेव्हा ते परत येण्याचं प्लॅन करतील। तर आत्तापर्यंत लेटेस्ट मला काही परत येण्याचं प्लॅन माहिती नव्हता, म्हणजे आता काही झालेलं डिक्लेअर नाही केलेलं। हिलियम त्याच्यामध्ये याच्यासाठी आवश्यक असतो की परत येताना हिलियम गॅस सोडून ते यानाचं दिशा बदलता येते आपल्याला। वेगवेगळ्या ज्या दिशेने गॅस सोडणार त्याच्या उलट्या दिशेने ते यान फिरतं आणि हे म्हणजे स्टेअरिंग एक प्रकारचं। आणि हे स्टेअरिंग करण्यामध्ये जर अडचण आली तर खूपच मोठा धोका होऊ शकतो आणि म्हणून त्यांनी ते परत न येण्याचा निर्णय घेतलेला आहे। या सगळ्या विषयी आणि त्यांच्या मिशन विषयी विल्यम्स या उद्या भारतीय वेळेप्रमाणे रात्री 8:30 वाजता अंतराळातून पृथ्वीवरील लोकांशी संवाद साधणार आहेत। यावेळी त्या नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असेल। तर अनिश्चित काळासाठी वाढलेला त्यांचा हा अंतराळातील मुक्काम नेमका केव्हा संपणार याविषयी संपूर्ण जगाला आणि त्यातल्या त्यात भारतीय वंशाच्या असल्यानं विशेषतः भारतीयांना हुरहुर लागलीये हे नक्की। विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।